नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या 3.5 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि क्रूर हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले होते। या संवेदनशील प्रकरणात आज मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात हजेरी लावली। या घटनेने गावकरी आणि संपूर्ण राज्यात मोठा संताप निर्माण झाला होता। बालिका घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली आणि रात्री तिचा मृतदेह गावाबाहेरील ठिकाणी सापडला। पोस्टमॉर्टम अहवालात अत्याचार झाल्याचे आणि दगडाने चेहरा विद्रूप करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। आरोपी गावातीलच रहिवासी विजय खैरनार याने चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेचे अपहरण केले, अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या केली। 17 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम 66 मृत्यू होईल इतका गंभीर अत्याचार, 103 हत्या आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारने 29 नोव्हेंबर 2025 रोजी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जात असून न्याय प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे। यापूर्वीच्या सुनावण्यांमध्ये आरोपीला पोलीस कोठडी मंजूर झाली होती। नोव्हेंबर 2025 मध्ये आंदोलने, बंद आणि उपोषणांमुळे तणावपूर्ण वातावरण होते। न्यायालयाबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ झाला होता। डिसेंबर नंतर न्यायालयीन कोठडी सुरू झाली आणि निकम यांच्या नियुक्तीनंतर पुरावे मजबूत करण्यावर भर देण्यात आला। प्रकरणातील न्याय प्रक्रिया जलद गतीने सुरू असून पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। मागे समोर फक्त पडू नका बरं का पायरे। हो सर, ऐका ना, ओके रोल एक मिनिट सर, आज सुनावणी झाली, काय नेमकी परिस्थिती? नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे हे गाव हे मालेगाव तालुक्यात येतं आणि येथे एका ज्या लहान 4 ते 5 वर्षाच्या लहान चिमुरटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला, त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे। अर्थात ही घटना साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात हजर केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी होईल। किती साक्षीदार असणार? पहिल्या दिवशी आम्ही एकूण 5 साक्षीदारांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 साक्षीदारांची यादी आतापर्यंत दिली आहे। जवळपास 16 नोव्हेंबरची घटना होती, या त्यानंतर न्यायालयात काय काय झालं? 16 नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना डोंगराळे या गावी घडली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून मुदतीच्या आत आरोपपत्र येथील न्यायालयात, मालेगाव न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयाने देखील आरोपाची निश्चिती करून या खटल्याची सुनावणी नोव्हेंबर नंतर साधारणतः आता 2 महिन्याच्या आत या खटल्याची सुनावणीला सुरुवात होत आहे। ही चांगली गोष्ट। सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने, फास्ट ट्रॅक कोर्ट आहेच आणि जलद गतीने हा खटला लवकर चालवण्याचा देखील आमचा विचार आहे। सर, प्रत्येक तारखेला आपण उपस्थित राहणार आहोत की बघू असं सहाय्यक वकील म्हणून दिलं तेव्हा असं फिर्यादी करून सांगण्यात फिर्यादीतर्फे काही वकील आहेत की नाही याची मला आताच कल्पना देण्यात आलेली आहे आणि मी निश्चित त्यांचं देखील मदत घेईल। त्यात ते प्रश्न निकालची अपेक्षा मी आज त्याचं टाइम टेबल सांगू शकत नाही। साक्षीदार, बचाव पक्षाचे वकील, आमची उपलब्धता आणि साक्षीदारांची मानसिकता या सगळ्यांचा विचार करून आम्ही खटला हा लवकरात लवकर संपवण्याचा विचार आहे। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।